तुम्हाला याची कॉस्टिंग मग पाहिजे करून माहिती करून पाहिजे. म्हणजे आता हा जो आहे एवढा स्ट्रक्चर उभा करायचं त्याच्या मागचा किती खर्च आहे? त्याच्यामध्ये 3 किलो पर ब्लॅक पेपर पर कॉलम. म्हणजे पर कॉलमला 3 किलो ब्लॅक पेपर नाही म्हणत आपण. एका गुंठ्यात हे किती पोल बसतील? 8 बाय 8 64 स्क्वेअर फीट मध्ये मी बसवली. तुम्हाला जवळ बसवायचं आय डोंट माइंड इट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. भाग 1 पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भाग 1 मध्ये आपण पाहिले की मिस्टर अनिल देसाई यांचा काळी मिरीचा प्रकल्प. भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की काळी मिरीसाठी त्यांनी स्ट्रक्चर म्हणजेच पोल कसे उभे केले. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आता आपण भेटलोय मिस्टर अनिल देसाई यांना आणि ते स्वतःबद्दलच ते स्वतः माहिती सांगतील. तर नमस्कार. नमस्कार अनिल सर. तर मी सर नाही आहे सर, हा टीचर असतो. बरं, मी अनिल देसाई. माझं बेसिक क्वालिफिकेशन BSc B इन्स्ट्रुमेंटेशन पुणे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून केलंय. ओके. आणि इन्स्ट्रुमेंटेशन होतं सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांकरता मी ऑटोमेशन त्यांचं केलेलं आहे आणि करत होतो. तर मग मी कंपल्सरी रिटायरमेंट घेतली आणि आलो आणि हे करायला घेतलं. मिरी करण्याचं कारण काय तर यूट्यूबवरती मी एक व्हिडिओ पाहिला होता की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कॉलम मेथड सिमेंटच्या कॉलममध्ये केल्यानंतर एका गुंठ्याला 1 लाख रुपये मिळतील, की जे मला आमच्या शास्त्रामध्ये बसत नव्हतं. नॉट पॉसिबल होते. व्हेरियस रिझन्स त्याचे आहेत. टेम्परेचर, ऑक्सिजन वगैरे वगैरे, फूड ते नॉट इनॲडिक्वेट. तर ते लोकांना समजवण्याकरता दाखवण्याकरता म्हणून हा प्रकल्प केला. पैसे भरपूर घातले पण लोकांनी त्याप्रमाणे करावं. आणि माझा आग्रह आहे की कोकणामध्ये स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अप्रतिम उत्कृष्ट याचं पीक येतं. आणखीन ह्याचं पीक घ्यायचं आहे या दृष्टिकोनातून केलात तुम्हाला भरपूर प्रमाणात यश येईल. आणि जर समजा तुम्ही काय लावले येईल त्यावेळी बघू असं नाही. याच्यामध्ये कसं असतं की झाडांवरती चढवताना आपण बघितलं तर 7-8 फुटानंतर मग मिरी लागायला सुरुवात होते. त्यावेळी अर्नर त्यांचे सुटतात. त्यावेळी आपण काय केलं याच्यामध्ये की ते जे अर्नर जिथून सुटतात तेच कट केले, रुजत घातले आणि ते तिथे याच्यामध्ये लावले. माझी खाली जमीन जी आहे ती दगडाची, त्याच्यासाठी हे असं लावलं. याच्यामध्ये फायदा हा की त्याच्यामध्ये तुम्हाला हे मिळत जाईल काय मेंटेनन्स इझी राहतो. त्याच्यामध्ये रान येत नाही. ते तुम्ही हे करू शकता. आता तुम्ही म्हणालात की ट्रेडिशनल पद्धतीमध्ये खालून म्हणजे ठराविक डिस्टन्स नंतरच त्याचं फ्रुटिंग चालू होतं. यात आता आम्ही बघतोय की खालून इमिजिएटली खालच्या साईडने पण फ्रुटिंग आलेलं. बरोबर आहे. मग हेच एक ह्याच्यात बेनिफिट आहे. बरोबर आहे. हा. आणि दुसरं आपण म्हणतो की काळी मिरी कोकणातल्या लोकांना काळं सोनं असं म्हणतो आपण. सत्य आहे ते. मग ते काळं सोनं ते जे निर्माण करायचं असेल तर ती ट्रेडिशनल पद्धत ने केलेलं अतिउत्तम की ह्या पद्धतीने केलेलं अतिउत्तम प्रकार. ह्याचं मुख्य कारण म्हणजे सांगितलं लेबरचा प्रॉब्लेम नसतो, फक्त लिटल मेंटेनन्स असतो. म्हणजे ते असं की हे नॉन अर्निंग वाले जे असतात ना ते तुम्हाला असे कट करून काढून टाकावे लागतात. नॉट ऑलवेज बट वन्स इन द 3 months 4 months अशी. कारण ह्यांना त्यांच्या लाईफ टाईम मध्ये मिरी येणार नाही. बट दे आर गोइंग ग्रो भरपूर होतात आणि मग ते तुमचं अन्नरस खाऊन टाकतात. ओके. हा त्याच्यामधला म्हणून ते हे सगळे असले हे काढून टाकायचे. आणि पण हा इकडे दाखवतो. ये बघा, हे बघा, हे कुठून कट करायचे. आता हा आहे फांदा आहे तुला. ह्याला हा जी आहे की नाही दिस इज अर्नर. याला मिरी लागतं या खांदीला. म्हणून हे इथून कट करून टाकून द्यायचं. अच्छा. आता हे कट नाही करायचं कारण ह्याच्यामध्ये येत आहेत नाव. हे मी नर्सरी कशी तयार केली ते रूट्स अतिशय उत्कृष्ट. म्हणजे असं की मंथ ऑफ जून जुलै रेनी सीझन चालू झाला की ज्यावेळी नवीन येतात तर हे असे रूट्स टाकतात ते. बरोबर. हे रूट्स असतात ना तर हे रूट्स मी असे बांधतो मातीने. एस्पेशली ज्या ठिकाणी असं अर्नर दिसेल, आय विल शो यू, मी तुम्हाला दाखवलं, अर्नर असेल त्या ठिकाणी त्या रूटला बांधतो. ह्याला काही येणार नाहीये. लक्षात आलं की त्याला बांधतो. नंतर मी तुम्हाला ते बांधलेले पण दाखवेन. इथे एक आहे. हे बघा खाली बघा. हे बघा.
हे त्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये बरोबर. त्याला हे आलेलं होतं. ह्याच्या आतमध्ये हे बघा, ह्याला बघा, दिस इज अर्नर. कशी मिरी आहे बघा याला. बरोबर. हे बघा, हे अर्नर त्याला आलेलं आहे. हा बघा त्याचा अर्नर आहे, हा अर्नर आहे. त्यामुळे हे मी कट केले, इथून करणार, त्याच्यामध्ये रूट्स जनरेट होतात. हे मी कट करणार आणि तुम्हाला तिकडे दाखवतो. पिशवीमध्ये घालून ठेवून देतो. नर्सरी टाईप करून देतो. नंतर मग एनी डे एनी टाइम तुम्ही ते प्लांटिंग करता, एक्सेप्ट मंथ ऑफ मे सोडून कधीही करा. लक्षात आलं की नाही. मग आता हे जे आपण स्ट्रक्चर जे उभं केलंय त्याचं बेसिक मला जरा सांगू शकाल का? म्हणजे तुम्हाला मी दुसऱ्या प्लॉटवर नेतो, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर दाखवतो. ऍक्च्युअली यू विल एबल टू सी इट. ही कातळची जमीन असल्या कारणाने त्याच्यामध्ये जे पोल उभे करायचे असतात ते कसे केलेले आहेत ते सांगतो तुम्हाला. हा तो पोल आहे आणि त्याला खाली ह्याला ड्रिल करतो आणि मग त्याच्यामध्ये रॉड टाकतो. ओके. रॉड टाकून झाल्यानंतर मग हे असं फाउंडेशन त्याला करून टाकतो. ओके. त्यामुळे फिक्स झालं एकदम. येस, मजबूत रिजिड झालं. रिजिड एकदम. किती काही वादळ वगैरे आलं तरी हलणार काय हलणार. हे दिस इज कॉस्टिंग अराउंड 450 इन्क्लुझिव्ह ऑफ लेबर वगैरे म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे गॅल्वनाइज नाही, हे लोक गॅल्वनाइज आहे. गॅल्वनाइज टू हॅव द मोर लाईफ त्याला पेंट केलंय. 2 कोट दिले पेंटचे, म्हणजे लाईफ त्याचं वाढून जाईल. आणि स्ट्रक्चर झालं. त्याच्यानंतर आपण हे खाली कातळाची जमीन असल्या कारणाने ह्याला खायला रूट झोन वाढण्याकरता म्हणून काहीतरी पाहिजे म्हणून ह्याच्यामध्ये हे माती घातलेली आहे की जी फळटाय बनवलेली आहे. ती अजून मेड. ओके. कोकोपीट वगैरे सगळं मिक्स आहे. हा, याच्यामध्ये निमोळी पेंट, रॉक फॉस्फेट, त्याच्यानंतर तुमची स्वस्त आहे रतांब्याची पेंट याच्यामध्ये आहे. आणखीन रॉक फॉस्फेट आहे, कोकोपीट आहे आणि गांडूळ खत. ओके. सो 5 इन्ग्रेडियंट मिक्स केले मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने मी आय कुड एबल टू अफोर्ड मिक्सर. छोटा मिक्सर घेतलाय 25-30 हजार. मिक्स करून हे केलं, हाताने केलं. युअर चॉईस. ही PVC कोटेड स्टील वायर आहे. PVC कोटेड स्टील वायर आहे. ही 1/2 बाय 1/2 इंचाची आहे. काय साधारण 14 रुपये स्क्वेअर फूटने असते ही. आणि हे उभं राहण्याकरता त्याला हेल्प म्हणून ही रिंग लावली आणि ह्या रिंगला नट बोल्टिंग वरती ठेवलेलं आहे. कशासाठी? एनी प्लेस वर खाली कुठे करायची असेल ऍडजस्टमेंट. नाहीतर लोक काय म्हणतील तिथे त्या तिकडे एक वेल्डिंग केलं होतं आणि देन वी फेस द प्रॉब्लेम. मिसमॅच होत होती जाळी. ती जाळी मॅच होण्याकरता म्हणून त्याच्यानंतर हे नेक्स्ट डिझाईन करायचं. लक्षात. बरं, आता हे पोरॅसिटी हे असल्या कारणाने ह्याच्यातून गांडूळ तयार होतात आतमध्ये आणि ते गांडूळ खत तयार करताना बाहेर टाकून देतात, तर खाली पडून जाईल म्हणून हे लावलेलं आहे. आणि ह्याला पण तिकडे पुढे दाखवतो. या ही बघा, ही अशी जाळी लावली आहे. हे अशी त्याला शेडनेट गुंडाळले. आणि हे आता शेडनेट गुंडाळल्यामुळे जास्त माती बाहेर जाणार नाही. म्हणजे किती, म्हणजे पाणी जरी घातलं तरी पाण्याने माती तर निचरा नाही होणार, म्हणजे खाली महत्वाचं म्हणजे गांडूळ त्याच्यामध्ये ना जातात. आणखीन ते बनवत असतात. आता हे बघा, हे दिसतंय ना, हे गांडूळाने बनवलेली आहे. ही बघा, बरोबर. गांडूळ बनवतात तर ते मग हे बाहेर नाही गेलं पाहिजे म्हणून हे केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आपण असं हे ह्याच्यात लावलेली. आता रोप करतात आणि मग हे सगळं असं वाढायला जाईल ना. हे बघा, ही 1.5 फीटची आहे, 1.5 फुटाची आहे. ही 3 फुटाची आहे आणि ही वरती 4 फुटाची. 4, 3, 7, 1, 8, 8.5 फूट आहे. 8 फूट टोटल. मग ते नंतर वाढत गेल्यावर हे इंडिव्हिज्युअल बांधावं लागतं. नाही, स्टार्टिंगला बांधायला लागतं. नंतर ना तर तिकडे कुठे बांधायत बघा. ओके. ते सेल्फ रूट्स होल्ड करून जाणारी मंडळी आहे. मग त्यांचे ते रूट्स असतात ते आतमध्ये जातात. बरोबर. आतमध्ये हे त्यांना खायला अन्न ठेवलेलं आहे. ते अन्न ते खातात, त्याच्यामुळे त्याची ग्रोथ पटकरून चांगली होते.
नाही तर दुसरं काही नाही. हे हल्ली ऑगस्टमध्ये, जुलै ऑगस्टच्या दरम्यान लावण्यात आले. ओके, म्हणजे याच वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये. दिस इयर. ह्याच्यावरून तुम्हाला कळेल चालू आहे काम म्हणून. आणि ह्याला वॉटरिंग म्हणजे पाणी देण्यासाठी तुम्हाला स्प्रिंकलर लावायची गरज लागते का? नो, नाही. नाही. हे ह्याच्यावरती मी हे बघा, हे असे टाकणार आहे. टाकलेत 1/2 इंच वाले वरती आहेत ना, दिसत ना त्यालाच तो ड्रिपचा पाईप आहे ना, पाईप बांधून नेणार आणि मग ह्याच्यामध्ये ते ड्रिप पडणार. ओके, 2 किंवा 3 ड्रिप टाकायचा. आणखीन तर तुम्हाला स्प्रिंकल लावायचा, स्प्रिंकल पण लावा आणि त्याच्यामध्ये हे करायचे. तिकडे तसं केली ते. आणि मग ह्याच्यावरून ही नेट टाकायची. कारण 50% शेड आली तर प्रोडक्शन. नो, तसं नाहीये. म्हणजे मी व्हॉट आय हॅव दी एक्सपिरियन्स तुम्हाला इम्पॉर्टंट त्याच्या अगोदर एक दाखवतो. लोक म्हणतात की कलम करा, ते थिपालीमध्ये कलम करायची सांगतात. इट्स अ न्यूसन्स आहे. ओके, ऍब्सोल्युटली न्यूसन्स आहे. कारण काय, हे थिपालीमध्ये त्याला हे असे कोंब येत असतात सारखे, आणि हे वाढायच्या ऐवजी हे वाढायच्या अगोदर ऐवजी तेच वाढतात. आणि मग कंटाळा म्हणजे ऑल द टाइम यू हॅव टू प्लक इट आउट. ओके, असं आहे ते. हे बघा, ही बघा, ही अशी त्याची ती ग्रोथ होते. हे बघा, हे काढून टाकलेलं आहे. हे बघा, ही अशी ग्रोथ होती त्यांची. ही बघा, दिसली. हे तुम्हाला काढून टाकावं लागलं. आणि म्हणून मी त्या टाईपचं प्लांटिंग करायचं बंद केलं. आणि मी तुम्हाला जे मगाशी दाखवलं ना, रूट्स ना बांधायचं, त्याने करतो. आणि ते ग्रो बॅग मध्ये, त्या बॅग मध्ये टाकतो आणि ते पुढे चाललं जातं. त्यामुळे कलम हा प्रकार घ्यायचा नाही. इट इज ऍब्सोल्युटली न्यूसन्स. तुम्हाला त्रास होईल भरपूर. हे मी तुम्हाला दाखवलं, इट्स व्हेरी इझी. जून महिन्यामध्ये यू शुड बी अलर्ट. त्यावेळी त्यांचे रूट्स सोडतात. जेव्हा व्हाईट रूट्स असतात तर ते बांधायचे. गोटी कलम म्हणतात ना, त्या टाईपचे बांधायचे. बांधलेत की तुमचे 1.5 month मध्ये आज रूट झोन सुंदरपैकी. मग ते कट करायचं आणि पिशवीमध्ये लावायचं. लावून झाल्यानंतर त्या ठिकाणी फर्दर ग्रो करायचं. आणि आफ्टर अ मंथ ऑर 2 तुम्ही प्लांट करा. इफ युअर प्लांट इज नॉट रेडी तर तिथे ग्रो होऊ शकतात. आणि प्लांट रेडी असेल, जस्ट गो अँड प्लांट इट. भाग 2 आपण येथेच एंड करत आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत की या स्ट्रक्चरला लागणारा खर्च किती आहे आणि प्रोडक्शन कसे घ्यायचे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.